हॅलो नमस्कार, वेलकम टू अर्थनीती. आत्ताचा आपला हा व्हिडिओ कुठलाही इकॉनॉमिक्सचा कंटेंट, कन्सेप्ट, फॅक्ट्स काहीच नसणार आहे. आत्ताची जी राज्यसेवा पूर्व परीक्षा जस्ट 2 दिवसावर आलेली, 1 डिसेंबरला जी परीक्षा होणारी त्या संदर्भातील काही अभ्यासाच्या व्यतिरिक्त कन्सेप्ट, फॅक्ट्स, कंटेंट याच्या व्यतिरिक्त खूप महत्त्वाची गोष्ट आहे जी डिस्कस करावं वाटली मला. प्रत्येक परीक्षेच्या अगोदर तुम्ही बघत असाल आपल्या अर्थनीतीच्या टेलिग्राम चॅनलला असेल किंवा यूट्यूब चॅनलला काहीतरी अशी वेगळी गोष्ट असते जिथं मुलांचं लक्ष जाणं अपेक्षित असतं. त्या गोष्टी मी तुमच्या समोर आणतो आहे. सो आजही तसाच तो माझा प्रयत्न आहे. सध्याची परिस्थिती बरोबर, असा पुस्तकांचा सगळा डोंगर वेगवेगळ्या विषयांचा आपल्यासमोर आहे आणि मग कुठलं तरी एक घ्यायचं, ते वाचायचं. ते वाचताना लगेच मनात फिलिंग येते की अरे हा दुसरा विषय पण राहिलेला आहे, मला ह्या बाजूला ठेवायचा, तो घ्यायचा. असंच एक एक विषय घेणं ठेवणं हे चालत असतं. आणि मग कुठल्याही स्वरूपात असं स्वतःला कॉन्फिडन्स किंवा फील येत नाही की माझा पूर्ण एक विषय झालेला आहे. म्हणजे याला म्हणायचं फिलिंग ऑफ इनकम्प्लीटनेस. आणि ही सगळ्या विद्यार्थ्यांची आत्ताची परिस्थिती दिसते आहे. माझ्या ऑब्झर्वेशननुसार तुमच्या किती जणांना रिलेट होते तुम्ही डिसाईड करा. होतं आहे का असंच? फिलिंग ऑफ इनकम्प्लीटनेस हा एक सगळ्यात मेजर आत्ताचा प्रॉब्लेम वाटतो आहे मला. पुढे जाऊ. त्याच्यानंतर दुसरा एक हे इंडिव्हिज्युअल प्रत्येक विद्यार्थ्याच्या मनात सध्या ही फिलिंग, आता जी राज्यसेवा एक्झाम देत आहेत ना प्रत्येकाला, काय हे जे आहेत ना हे आता तुम्ही आहेत मध्ये आणि हे आजूबाजूचे जे हात आहेत ते काय वेगवेगळे क्वेश्चन्स आहेत आपल्या डोक्यामध्ये येणारे. म्हणजे आत्तापर्यंत विशेषतः जुन्या विद्यार्थ्यांना हे जास्त रिलेट होईल. समाजाचं प्रेशर आहे, खूप वर्ष झालेत, त्यामुळे एज फॅक्टर आहे. त्यात मुलींबाबतीत हे जास्त लागू होतं. त्याच्यानंतर घरचं प्रेशर, फॅमिली आणि आईवडिलांचे स्वप्न पूर्ण करायचे आहेत. सगळंच हे प्रेशर इथून तिथून, मित्र वगैरे काय जे असेल ते, परत फ्युचर कसं सेट व्हायचं, काय करायचं, ही सगळी काळजी. म्हणजेच आत्तापर्यंत झालेला पास्ट आणि आता पुढे फ्युचर कसं होणार आहे या सगळ्यांची काळजी. आणि त्याच्यामध्ये आहात तुम्ही. आहे का ही परिस्थिती? ठीक आहे. आता याच्यामध्ये इथून पुढं मोस्ट इम्पॉर्टंट, आता आपण मोटिवेशन घ्यायला जातो बरोबर ना. आता या 1-2 दिवसामध्ये अभ्यासाच्या ऐवजी आपण मोटिवेशनकडे जास्त वळायला असतो. काही ना काही स्वतःला पुश करण्यासाठी कुठला तरी फॅक्टर आपण शोधत असतो. स्वतःला मोटिवेट करणं, पुश करणं, याच्यामध्ये एक गोष्ट लक्षात घ्या. ही आत्ता जी राज्यसेवा तुम्ही प्रिलिम टार्गेट करताय याच्यामध्ये मोटिवेशन गरजेचं आहे, मान्य आहे. पण मोटिवेट युअर एनर्जी किंवा ॲक्शन, नॉट इमोशन. होतं काय, आपण काहीतरी आत्ता लढाई करतोय, युद्ध करतोय असे फील यायला लागतात आणि काहीतरी मोटिवेशनसाठी सर्च करतोय. मग बघतो एखादा व्हिडिओ, बघितल्यानंतर अशी अंगात ताकद संचारते, मेंटली फिजिकली असं जबरदस्त वाटायला लागतं. आणि आता नक्कीच कसा फील येतो की काहीतरी युद्ध लढायचं आहे आपल्याला, कुठल्याही युद्धात उतरवा म्हणावं, मी आता जबरदस्त लढाई करतो असा फील येतो. ही लढाई नेमकी काय आहे आधी ही समजून घ्या. आपल्याला इथं भौतिक स्वरूपात फिजिकली खूप जास्त काही लढायचं असं अजिबात नाही आहे. जास्त गेम आहे तुमचा मेंटल गेम आहे. आणि मग लढाईचं स्वरूप समजल्यानंतर तुम्हाला लक्षात येईल की खूप जास्त असं बाहेर जाऊन कुठं काय हाणामारी नाही करायची, आपल्याला काही युद्ध नाही लढायचं आहे. तर जस्ट इथं जास्तीत जास्त शांत राहणं हे ह्या परीक्षेची गरज आहे. म्हणजेच तुम्ही जर लढाई विचार केला की कोणासोबत लढत आहे तर ते परीक्षा किंवा बाकीचे फॅक्टर्स नंतर आधी स्वतःसोबत, स्वतःची मेंटॅलिटी, स्वतःचे इमोशन्स हे कंट्रोल करा. तुम्ही वेगवेगळ्या मोटिवेशन व्हिडिओमार्फत काय वाढवत आहे माहिती का? इमोशन्स वाढवत आहे. या उरलेल्या 1 किंवा 2 दिवसामध्ये याचं प्रमाण खूप जास्त असतं. आणि इमोशन्समुळं काय होतं माहिती का? तुम्ही खूप जास्त भावनिक झाल्यामुळं ते मागचं पास्ट आठवतं किंवा फ्युचर कसं होईल ह्या फिलिंग जास्त स्ट्रॉंग व्हायला लागतात, ज्या की अजिबात कामाच्या नाही आहेत. मग इमोशन्सपेक्षा तुमची एनर्जी किंवा तुमची ॲक्शन हा तुमचा रिझल्ट देणार आहे, इमोशन नाही. साहजिक आहे, नॅचरल फिलिंग आहे, तुमचीच नाही कोणाची असणार आहे. शेवटच्या टप्प्यामध्ये इथं आम्हाला सांगायला काय लागलं नाही, आम्ही व्हिडिओमध्ये बनवतोय. पण विद्यार्थ्यांची मानसिकता ही 100% अशी आहे. पण माझं काय म्हणणं आहे, हे आहे तर हे असंच ठेवायचं आहे का? काही बदलायचं आहे. मग तुमची ॲक्शन, तुमची एनर्जी ही मोटिवेट झाली पाहिजे, नॉट युअर इमोशन. हे जेवढं मोटिवेट कराल तेवढं तुम्ही जास्त अजून फील कराल की ड्रीम, तुमचे स्वप्न, मग घरचे आठवतील, मग पास्ट आठवतं, मग फेलर आठवतं, फ्युचर आठवतं, बरोबर का? हे याच्याशी कनेक्ट आहे. पण तुम्ही जर प्रेझेंटला याल, आत्ता प्रेझेंटमध्ये ॲक्च्युली गरज कशाची आहे? तुमची एनर्जी, तुमची ॲक्शन ही कशावर लागली पाहिजे? मी या परिस्थितीमध्ये येणाऱ्या एक्झामला कसं डील करेल. आता तुम्हाला परीक्षेमध्ये ते 2 तास नेमके कसे घालवायचे आहेत, आत्तापर्यंत केलेली तयारी ही याच्यावर ठरणारे, याच्यावर नाही. इमोशन प्रत्येकाला असतात ना, स्ट्रॉंग होणारच आहेत ना ते, पण ते किती स्ट्रॉंग करायचे त्याच्यावर तुमचा रिझल्ट डिसाईड करणार आहे. तुम्ही याला जेवढं जास्त ॲक्टिवेट कराल, याला जास्त मोटिवेट कराल तेवढं रिझल्ट येणार आहे. हे परीक्षा झाल्यानंतरही कळलं. मग पुन्हा असं वाटतं, पेपर झाल्यावर वाटतं अरे पेपर एक वेगळाच होता आणि मी उगाच इमोशनल होऊन बसलो, नको ते जोशमध्ये आलो. तो बिना कामाचा जोश काही कामाचा नाही. इथं तुम्हाला जेवढं शांत राहता येईल म्हणजे तुमच्या इमोशनवर तुम्ही काम करा. मेंटल स्टेबिलिटी ही आता याच्यात तुम्हाला इतरावर डिपेंड राहून चालणार नाही. मी असेल, कोणी असेल, प्रत्येकजण स्वतःला खूप जास्त ओळखतो. म्हणजे आम्ही इथं मोटिवेशनमार्फत खूप पॉईंट सांगितलेत, काही केल्यात, आम्ही जनरलाइज सांगू शकतो, पण तुम्ही स्वतःला जास्त ओळखता. त्यामुळे हे कसं कंट्रोल करायचं आहे, काय करायचं, ह्या सगळ्या गोष्टीवर तुम्ही डील करा. आणि आत्ता तुमचा जो ॲक्शन प्लॅन असेल ना याच्यामध्ये इथं 2 गोष्टी आहेत. आत्ताची सध्याची तुमची ॲक्शन हे
जसं जसं परीक्षा जवळ येईल, एक एक तास कमी होत चालला आहे, एक एक दिवस कमी होत चालला आहे, तसं तुमची काय इच्छा असते माहिती आहे का, की अभ्यास वाढला पाहिजे, बरोबर. कारण परीक्षा जवळ आली की अजून अभ्यास जास्त करायचा आपल्याला अट्टास असतो. एक्झॅक्टली उलट होतं. जसं जसं परीक्षा जवळ येईल तसं तसा अभ्यास कमी होतो, तुम्हाला वाटला पाहिजे. पण अभ्यास कमी होतो आणि टेन्शन जास्त वाढत जातं. इथं एक गोष्ट काय करायची, या ॲक्शनमध्ये तुम्ही कम्प्लीटनेस हा जो पार्ट आहे ना, हा आला पाहिजे. कम्प्लीटनेस ही फिलिंग आली पाहिजे तुम्हाला. म्हणजे इथून पुढं आपण ॲक्सेप्ट करा की जसं जसं परीक्षा जवळ येईल तसंच अभ्यास वाढणार नाही, तो कमीच होणार आहे. कारण टेन्शन, इमोशन जे आत्ता तुम्हाला सांगितलेले. आणि मग ह्या सगळ्या गोष्टीमुळं तुम्ही काय करता, टार्गेट वाढून ठेवलेलं असतं, ते पूर्ण होत नाही. पूर्ण न झाल्यामुळं फिलिंग ऑफ इनकम्प्लीटनेस राहते. आणि कम्प्लीटनेसचा कुठेही फील न आल्यामुळे तुम्हाला कॉन्फिडन्स येत नाही. ह्याच गोष्टी इथं हे सांगितलं की ॲक्च्युली आत्ता तुमचा मेन प्रॉब्लेम काय माहिती आहे का, फिलिंग ऑफ इनकम्प्लीटनेस. तुम्हाला लढाई, युद्ध तुमचं कशासोबत आहे तर ह्याच्यासोबत आहे. उगाच मोटिवेशनची व्हिडिओ नाही ते बघितले, आत्मविश्वास, जिद्द, चिकाटी सगळं केलं आहे आणि तुम्ही काय मेन प्रॉब्लेम आहे हे बाजूला ठेवला आहे आणि नको त्या गोष्टीसाठी तुम्ही मोटिवेशन घेताय. हे इथं मान्य आहे का, हाच इश्यू आहे का सगळ्यांचा, महाराष्ट्रातील सगळ्या विद्यार्थ्यांचा. मग ही फिलिंग ऑफ इनकम्प्लीटनेस कशी ब्रेक करायची याच्यावर काम करा. नको ते व्हिडिओ, नको ते एनर्जी वाया घालून, नको ते विचार बघून काही होणार नाही. ह्या इनकम्प्लीटनेसचं सोल्युशन तुम्हाला सांगतो. आता प्रॉब्लेम काय तुमच्या समोर आणून दिला मी, मान्य आहे सगळ्यांना हेच फिलिंग आहे. 99% विद्यार्थ्यांना, सर हे वाचायचं राहिलं, ते वाचायचं राहिलं, ह्याचं रिव्हिजन राहिलं, त्याचं रिव्हिजन राहिलं. आपल्याला ह्या झाला प्रॉब्लेम तुमच्या सगळ्यांचा. आता सोल्युशन सांगतो याला. इथं तुम्हाला जवळपास 7 सब्जेक्ट आहेत. हिस्ट्री, जिओग्राफी, पॉलिटी, इकॉनॉमिक्स, सायन्स, करंट, इन्व्हायरमेंट असे सगळे सब्जेक्ट आहेत. याच्यात परत सीसॅटचा वेगळा. आता हा झाला GSचा पार्ट, सीसॅट. मेन रिझल्ट इथं आहे, त्यामुळे याच्यावर काय आपण जास्त बोलायला नको. हा क्वालिफाईंग आहे, ते तुम्ही तुमच्या पर्सनल लेवलला मॅनेज करा. इथं GSचा सगळा खेळ. इथं साधंच कॅल्क्युलेशन म्हणतो तुम्हाला मी. 2 गट करतो मी, A आणि B सब्जेक्टची 2 गट. इथं कुठलेही 3 सब्जेक्ट टाका, कुठलेही 3, आणि इथं कुठलेही 4. असे एवढे सब्जेक्ट आहेत तुम्हाला. आता तुम्ही एवढा अभ्यास केला असेल की जे तुम्हाला वाटतं अर्धवट राहिलं, सर वाचायचं राहिलं, आता असं वाटतं की मला काहीच आठवत नाही, काय जे काय असेल ते, किती अभ्यास कसाही इनकम्प्लीट असेल तरी अशी एवढ्यापैकी 3 सब्जेक्ट तुमचे असे असतील ज्याला आपण स्ट्रॉंग एरिया म्हणतो, स्ट्रॉंग सब्जेक्ट म्हणतो. त्याच्यामध्ये तुम्ही किती मार्क्स मिनिमम घ्याल हे सांगा. मिनिमम आत्ता येणाऱ्या परीक्षेमध्ये किती मार्क्स घेऊ शकता 15 पैकी असे विषय आहेत. आता इथं कुठले विषय लिहा, हिस्ट्री, जिओग्राफी, पॉलिटी, कोणाचा पॉलिटी इकॉनॉमिक्स हिस्ट्री असेल, कोणाचा इन्व्हायरमेंट पॉलिटी, कोणाचा जिओग्राफी, करंट, सायन्स, व्हॉटएव्हर. कुठलेही 3 सब्जेक्ट जे तुमचे तुम्हाला वाटतात की स्ट्रॉंग आहेत ते इथं मेन्शन करा. इथं मेन्शन केले आणि ह्याच्यामध्ये किमान मी म्हणतो 10 हे मार्क. आता स्ट्रॉंग सब्जेक्ट म्हणलं तर एवढं यायलाच पाहिजे. 10 क्वेश्चन तुम्ही सॉल्व्ह केले, 10 क्वेश्चन किमान ह्याच्यात तुमचे बरोबर यायलाच पाहिजे. 15 पैकी म्हणता म्हणजे 5-5 क्वेश्चन्स तुम्हाला नाही आले तरी मी असं कन्सिडर केलं. एवढं तर पॉसिबल आहे. ह्याला तर आपण स्ट्रॉंग सब्जेक्ट म्हणतो ना, मग ह्याच्यापेक्षा कमी नको. इथे किती झाला तुमचा स्कोअर, 30 क्वेश्चन म्हणतोय, मार्क नाहीत, क्वेश्चन. एवढं तर पॉसिबल आहे. ठीक आहे, या इकडं. आता बाकीचे सब्जेक्ट अदर, तुम्ही आत्ता जे अभ्यास केला आहे, जे तुम्हाला इनकम्प्लीट वाटतं, कॉन्फिडन्स येत नाही आहे, तरी हरकत नाही. ह्याच्यामध्ये 4 विषयात मिनिमम किती मार्क्स घ्याल तुम्हीच सांगा आणि हे तुम्हीच लिहा. ब्लँक पेज घ्या, तुम्ही हा टास्क करायला पाहिजे तिथं अपेक्षित आहे. ह्याच्यात एवढी जी सब्जेक्ट आहेत कुठले असतील तुमच्या इथं परत नाव टाका, वेगवेगळे काय असतील ते. 5 5 5 5 किती झाले, 20 क्वेश्चन. फक्त 5-5. आता बाकी आता प्रत्येकाला वेटेज किती आहे काय ते बघा. इन्व्हायरमेंटला कमी वेटेज असते, त्याच्यानुसार अजून कमी. ॲव्हरेजली जर मी एवढं पकडलं तरी इथं 20 क्वेश्चन यायला लागलेत आणि इथं 30 क्वेश्चन यायला लागलेत. किती झाला आकडा, 50 क्वेश्चन. आणि मार्क किती झाले, 100. हे इथं जागेवर तुम्ही 100चा आकडा गाठला. किंवा सर एवढ्या कुठं पास होतो आम्ही, कट ऑफ होतो का, हे मिनिमम लेवलला सांगतोय मी. परत एक जनरल ॲव्हरेज आपण असं गणित जर मांडलं तर तुम्ही इथं टच होत आहे. आणि हे शक्य आहे का नाही सांगा स्वतःला. उगाच कितीही टेन्शन काही घेऊन त्याच्यावर काम करण्यापेक्षा आता तुम्ही याच्यावर काम करा. ह्या स्ट्रक्चरवर तुम्ही कुठं बसता, कुठले सब्जेक्ट कुठे आहेत, आणि आता उरलेल्या 1 किंवा 2 दिवसामध्ये ही स्ट्रॅटेजी बघवा की आपल्याला आता मार्क वाढवता येत नाहीत अभ्यास करून. तर मग काय करता येईल, मार्क वाढवण्याचे 2 स्ट्रॅटेजी सांगतो. आता इथं ह्याच्यावर मी परत येतो. आता तुम्हाला जर वाटतं की मार्क वाढवायचे माझे थोडे अजून, ह्याचे 2 अँगल आहेत. हाय स्कोअर करण्यासाठी किंवा मार्क वाढवण्यासाठी 2. नंबर 1, अभ्यास करा, वाचन करा. हे शक्य आहे का आता वेळ कमी, आता काय वाचणार, किती करणार. म्हणजे हे आधीच झालं, ठीक आहे, ह्याच्यावर वर्कआउट होत नाही, सोडून द्या. ह्याचा अर्थ वाचणं बंद करू नका, पण आता ह्याच्यावर खूप जास्त काम करू शकत नाही कारण वेळ कमी आहे. दुसरा, इथं बघा आता कसा स्कोअर वाढतो. तर तुम्ही उदाहरणार्थ अगोदर मी आता इकॉनॉमिक्सचं उदाहरण घेईन. 15 क्वेश्चन इकॉनॉमिक्सचे सॉल्व्ह करायचे.
याच्या अगोदर ज्या एक्झाम दिल्या असतील त्या 15पैकी तुम्ही 15 अटेम्प्ट केले आणि तुमचे चुकले इथं 5 चुकले आणि त्याच्यामुळे तुमचा स्कोअर कमी झाला तिथं. मग आता मार्क वाढवण्यासाठी तुम्ही काय कराल, ह्याच्यामध्ये झालेल्या ज्या चुका आहेत ना, किमान 1 किंवा 2 तरी चुका तुम्ही कमी करायचा प्रयत्न करा मिनिमम. काय सिली मिस्टेक झाली असेल, काही असेल, प्रश्न नीट वाचलात नाही, खालीपैकी योग्य विधान कुठले, अयोग्य विधान कुठले, खालीपैकी कशाचा समावेश होतो होत नाही, अशा वॉटेवर काही कारण असू द्या, त्याच्यामुळे तुमचे हे झालेत. किमान 1 किंवा 2 क्वेश्चन इथं झाले. बरं, एका सब्जेक्टमध्ये एक तरी सिली मिस्टेक्स तुमची झालेली असते, तर ती तरी कमी करा. म्हणजे मिस्टेक्स, सिली मिस्टेक्स असेल, कशा असू द्यात, चुका ह्या जरी कमी केल्या तरीही तुमचा स्कोअर वाढतो. यस ऑर नो, पटतंय का? आणि ह्या काळात, ह्या आता उरलेल्या 1 किंवा 2 दिवसामध्ये मित्रांनो ह्या गोष्टीवर काम झालं पाहिजे. अशा गोष्टी विचारात जास्त आल्या पाहिजेत. सोल्युशनकडे जा. इमोशन्स होऊन, इमोशनल होऊन नुसतंच आता कसं होईल, काय होईल, ही शेवटचीच लढाई आहे माझी, खूप वर्ष झालं पणाला लागले सर, विशेषतः ऑब्जेक्टिव्ह शेवटचंच आहे, पुन्हा डिस्क्रिप्टिव्ह पॅटर्न सुरू होणार आहे, आता हे नाही झालं तर पुढे काहीच खरं नाही. अरे सगळं खरं आहे बाबा, पण आता सोल्युशन काय तर हे आहे. मग तुम्ही झालेला अभ्यास हा एवढा आहे, त्याच्यानुसार हे एकतर अभ्यास खूप जास्त आता होत नाही, त्याच्यामुळे इथं स्कोअर वाढायचा चान्स नाही, तर मग जास्त ज्या तुमच्या चुका होत आहेत त्या मिनिमम करा, कमीत कमी चुका करा. तुम्ही 5 जरी क्वेश्चन्स अशा पद्धतीनं बरोबर आणलेत जे की तुमच्या सिली मिस्टेकने चुकणार होते, तुमचा अलर्टनेस अशा लेवलला वाढवा की हातचे मार्क गेले नाही पाहिजेत. इतरांनी घाई गडबड करून तो प्रश्न चुकवला असेल, तो तुमचा बरोबर आला असेल, आणि मग इतरांपेक्षा 1 क्वेश्चन जरी बरोबर आणलात तरी तुम्ही कितीतरी हजारोची लीड ब्रेक करणार आहात. हे व्हिडिओ, हे वाक्य लक्षात ठेवा आणि पटत असेल तर नक्कीच तुमचे फीडबॅक मेन्शन करा. मी काय म्हणतोय ते रिलेट होतोय का? या अशाच गोष्टीमुळं आता या परत इकडं एकंदरीत तुमचा इथं 50 क्वेश्चन्स हे मिनिमम लेवलला, इथं एखादा दुसरा अजून वाढवला तर खूपच चांगला, नाही तर इथं मी खूपच कमी पकडलेत. ह्याच्यात किमान सगळ्यामध्ये मिळून 1-1 जरी पकडला आपण, 1 2 3 4, इथं 4 वाढले, 1-1 म्हणजे 6-6. पॉसिबल नाही का? प्रॅक्टिकली सांगतोय, कुठल्या हवेत गोष्टी करत नाही, हा जादूचा कार्यक्रम नाही चाललाय कुठं. ह्याच्यात किमान इथं 1-1 जरी प्रत्येकात वाढलं तरी 4 वाढले, आणि मग इथं किती झाले 54. आणि मी सांगितल्याप्रमाणे सिली मिस्टेक्स ज्या आहेत तुमच्या त्या न होऊ देता प्रचंड अलर्टनेसप्रमाणे राहून ते स्कोअर तुमचा वाढेल. इथं जरी अजून 1 वाढला, 55 झाले. आता स्कोअर सांगा. आहे आला कॉन्फिडन्स, जीवात आला जरा थोडा. हे वास्तवात आहे शक्य. फक्त आता न घाबरता, तुम्हाला एखाद्या विषयामध्ये काही वाचायचं राहिलं असेल तर त्याला न घाबरता मिनिमम लेवलला एवढं शक्य आहे, कुठले तुमचे 3 विषय स्ट्रॉंग त्याला पकडा, त्याच्या बेसिसवर आता फुल्ली कॉन्फिडंट राहा. वाचणं आता खूप जास्त शक्य नाही, मिनिमम टार्गेट ठेवा, तेवढंच अचीव करा. आणि हे इकडं ह्याच्यात अजून एक गोष्ट सांगतो, प्रॉब्लेम काय होतो, आता उरलेला काळ आहे कमी, त्याच्यामध्ये समजा उदाहरणार्थ मी इथं 20 टॉपिक वाचायची डिसाईड केली. 20 टॉपिक होतंय काय, त्या 20पैकी तुम्ही 18च वाचता किंवा 15च वाचता. आता राहत आहेत किती, 5 टॉपिक राहत आहेत. कुठल्याही सब्जेक्टचे घ्या, काही घ्या, वाचायचं टार्गेट तुम्ही काय ठेवलं आहे आता, 15 टॉपिक मला वाचायचं, रिव्हिजन करून जाणारच आहे. पण काही काळाने झालं नाही, कारण आता टेन्शन वाढत जाणार जशी परीक्षा येईल तसे. मग तुमचं टार्गेट काय झालं, 15च टॉपिक वाचून झालेले आहेत, राहिलेत किती, 5. आता विषय काय होतो तुमचा अजून एक, जे टॉपिक वाचलेत, ज्याच्यावर कॉन्फिडन्स आहे, कमांड आहे, त्याचा कॉन्फिडन्स असण्याच्या ऐवजी तुम्हाला जे राहिलं आहे त्याची भीती जास्त असते, आणि हे राहिलेल्याची भीती इकडे डॅमेज करते. ह्याच्यावर येणारा एरिया प्रश्नाचा हा सुद्धा तुमचा जातो ह्या भीतीमुळं, पहिली गोष्ट. दुसरी, मग आता सोल्युशन काय, इथं हे 5 एरिया जे राहिले तुमचे वाचायचे, मला सांगा थोडंच राहिलं ना एरिया, मॅक्झिमम कव्हर केला तुम्ही, 70-80% कव्हर केलेलं आहे त्या सब्जेक्टचं, थोडं राहिले, त्याच्यावर प्रश्न येईलच याची गॅरंटी आहे का तुम्हाला? एक म्हणता. आता तुमचा मग प्रश्न येईल की सर मग जर आला प्रश्न तर ठीक आहे ना, मग हा एरिया थोडा राहिला सब्जेक्टचा, त्याच्यावर आला जरी प्रश्न तर किती येणार, 15पैकी 5-6 प्रश्न एवढ्या कमी एरियावर येणार का, एखादा दुसरा प्रश्न येईल. मग उदाहरणार्थ तुम्ही 15पैकी 15 क्वेश्चन्स आपण असं गृहीत धरू, त्या 15पैकी जर तुम्हाला 1 किंवा 2 किंवा 3 क्वेश्चन्स, मी म्हणतो 3 क्वेश्चन ह्या एरियावर आले, हरकत नाही. उरलेले 15पैकी 12 क्वेश्चन्स, 11-12 क्वेश्चन्स, ह्याचं काय, मग हे तर ह्या एरियातून आहे ना, त्याचं तुम्ही वाचलंय, रिव्हिजन झालंय, मग यायला पाहिजे, झालं ना. मग 10 ते 12ची रेंज अचीव झाली. आणि इकडं मग मी काय सांगितलं तुम्हाला, गणित, हे गणित काय सांगितलं, मिनिमम 10 क्वेश्चन्स, इकडं तर 6-6 आहे. काहीही गणित करा, कशाही पद्धतीनं करा, फक्त कॉन्फिडन्स ठेवा. आता इथं तुम्हाला ह्या अशा गोष्टी ज्या आहेत ना, माझं हे राहिलं ते राहिलं, ह्याच्यातून काहीही होणार नाही. रडत बसल्यानंतर होणार आहे का ते,
बरं, आता सिलेबसच एवढा आहे, स्पर्धा परीक्षा ही पण मान्य करा की तुम्हाला असा कुठलाच वेळ येणार नाही की सगळंच एकदा वाचून झाल्यावर मग माझी परीक्षा होईल. हे सगळ्यांसाठी युनिव्हर्सल प्रॉब्लेम आहे, फिलिंग ऑफ इनकम्प्लीटनेस. आता ह्याला सोल्युशन अजून एक काय की तुम्ही टार्गेटच कमी ठेवा, एवढंच आहे. आता माझ्याने होणारच नाही ना मान्य, एवढंच करू. बरं, हे जे राहिलेले 5 आहेत ना, ह्याच्यावर प्रश्न येईल का? ती एक खात्री, आला तर कमीच येईल. बरं, दुसरी गोष्ट, इन केस आलाच प्रश्न 2 किंवा 3, मला सांगा हे तुम्ही आयुष्यात कधीच वाचलं नाही का? ह्याच्या आधी वाचलं आहे? प्रॉब्लेम काय तुमचा? आत्ता रिव्हिजन झालं नाही सर माझं, जी की माझी इच्छा होती शेवटच्या टप्प्यात मी वाचून जावं, ते झालं नाही. ह्याच्या आधी वाचलं आहे, टॉपिक माहिती आहे, आणि जर प्रश्न आलाच तर किमान मी एलिमिनेट तर करू शकतो 2 ऑप्शन. आता अजून काय सोल्युशन द्यायचं तुम्हाला? म्हणजे राहिलेल्या एरियाची जी भीती घेऊन बसला होतात तुम्ही, याच्यामुळे जे झालं आहे ते डॅमेज पोहोचलं असतं आणि ह्यामुळं कॉन्फिडन्स डाऊन झाला. लक्षात ठेवा, तुमचं ही भीती आणि भीती हा तुमचा कॉन्फिडन्स डाऊन करते. कॉन्फिडन्स डाऊन झाला ना, हे तर येणारच नाही तुम्हाला. जे वाचले त्याच्यातले सुद्धा तुमचे मार्क कमी होतील आणि मग हा स्कोर जो आहे, हा आत्ता जादुई आकडा आपण म्हणतो इथं, हा कसा अचीव होणार आहे? ठीक आहे. सो हा तुमचा एरिया जो आत्ता तुम्हाला विचार करणं गरजेचं होतं, मला तुम्हाला सांगा वाटला. सो कसा वाटला ते तुमच्या पद्धतीने नक्की फीडबॅक मेन्शन करा, व्हिडिओला लाईक करा. आणि हा अजून टॉपिक संपलेला नाही आहे, काही मुद्दे मी तुम्हाला जाणीवपूर्वक इथे घेऊन आलेले आहेत. आत्ता जे सांगितलेल्या गोष्टी आहेत ह्या तुमच्या लेवलला तुम्ही नक्कीच मॅनेज करा. आपण कंपॅरिझन एक करतो की इतरांचा अभ्यास झालेला आहे मग माझा नाही काय, ही एक भीती असती. विषय काय असतो, कंपॅरिझन ज्यावेळेला आपण करतो तेव्हा ती कुठल्या स्टेजला करतो हे बघा. आत्ता कम्पेअर करून काय फायदा आहे का? प्रत्येक गोष्टीला सोल्युशन शोधा. म्हणजे प्रॉब्लेम सगळ्यांना माहिती आहे, तुम्ही त्याच्यावर नका बोलू. आता सोल्युशन काय ते पण सांगा ना. उद्या भविष्यात अधिकारी होणार आहेत तुम्ही, राज्यसेवा देणार आहेत, DC DYSP झाल्यानंतर तिथं एखादा तालुका जिल्हा तुम्हाला सांभाळायचा आहे, काय करणार आहेत मग आपण? आपले डिसिजन, विशेष म्हणजे CSATला तुम्हाला डिसिजन मेकिंग आहे आणि मग याच 11th आवरला डिसिजन मेकिंग तुमचा कस बघणार आहे. ठीक आहे. दुसरा पॉईंट, ह्याच्यात आत्ता तुम्ही ॲक्च्युली फोकस कुठला एरिया केला पाहिजेत? खूप जास्त अभ्यास वाचन, हे तर तुम्हाला मी त्याचं सोल्युशन दिलं आहे. ह्याच्यासोबत एक्झाम हॉलचं प्रिपरेशन. म्हणजे आत्ता ही वेळ आहे ना, खूप जास्त वाचन करणे, कंटेंट हे नाही, आता ते वाचा पण ते मर्यादित स्वरूपात करा. आता जास्त फोकस एक्झाम हॉल, तिथलची टाईम मॅनेजमेंट, 2 तासाचं काय प्लॅनिंग आहे तुमच्याकडं, त्याच्यानंतर मेंटॅलिटी, तिथं स्पीड. बरं, सगळ्यात महत्त्वाचा पॉईंट तिथं येणारे ऑन दी स्पॉट काही ऑब्स्टॅकल्स, ते कसे मॅनेज करणार तुम्ही? बऱ्याच जणांचा इश्यू असतो, काहीतरी जातानाच काहीतरी प्रॉब्लेम होतो, तिथंच काहीतरी होतो. या गोष्टीला प्रिपेअर आहेत का तुम्ही? बघा ना, उद्या अधिकारी झाल्यानंतर एकदम काहीतरी सिच्युएशन आली, तुम्ही कशी डील करणार आहेत? तेव्हा घाबरून बिथरून चालतं का? मग अशा गोष्टीला प्रिपेअर राहा, मेंटली एकदम स्ट्रॉंग. त्याच्यानंतर आता ह्याच्या आधी जे काही झालं आहे, भविष्यात जे काय होणार आहे, ह्या 2 गोष्टीवर आपण विचार करण्यापेक्षा प्रेझेंट सिच्युएशन काय, माझे आत्ताचे फॅक्टर्स मला काय कंट्रोल करायचे आहेत हे बघा. पास्टमध्ये जे झालं आहे ते दुरुस्त करायचं असेल तर हीच वेळ आहे आणि फ्युचर चांगलं करायचं असेल तरी हीच वेळ आहे. म्हणजे दोघांचंही सोल्युशन, पास्ट आणि फ्युचरचं काय आहे? प्रेझेंट. सो इथं प्रेझेंटमध्ये राहा आणि प्रेझेंटचे तुम्हाला सोल्युशन सांगितलेत मी या व्हिडिओमध्ये आधी. अजून पुढचा पॉईंट इथं हे जर बघितलं, हां, फिअर, हे जे ना तुम्हाला रिग्रेट, जे पश्चाताप म्हणतो ना, हे फिअरचा जो पश्चाताप असतो का, तो फेलरपेक्षा जास्त भयानक असतो. एखाद्या वेळेस अपयश काय म्हणतो त्याला, परवडलं अपयश आलं तर. पण हे जे आहे ना, ही भीतीमुळे आलेलं. म्हणजे कधी कसं वाटतं, तुम्ही एक ऑब्झर्व केला असेल, पेपर झाल्यानंतर असं वाटतं की मी जास्तच घाबरत होतो, म्हणजे ॲक्च्युली गरजच नव्हतं, म्हणजे हे खूपच इमोशनल झालं तुम्ही आणि अशा पद्धतीचं काही नव्हतंच, असं झालं आहे का, होतं आहे का? पण ते कधी पेपर झाल्यानंतर मग हे तेच रिग्रेट, पश्चाताप असा होतो की अरे हे भीती जास्त करून ठेवली होती मी, मग ती आत्ताच जाणीव करून देतो तुम्हाला मी त्या भीतीची. आणि मग इथं आता एक शेवटचा पॉईंट होतो, थिंक पॉझिटिव्ह. मी ज्या गोष्टी सगळ्या सांगितल्यात ना, निगेटिव्हिटी भरपूर आहे, प्रॉब्लेम्स भरपूर आहेत सगळ्यांनाच, मग आता सोल्युशन पण काहीतरी असेल त्याला, आणि त्यासाठीच आपण अधिकारी होतोय पुढे. ह्याच्यात एक सांगतो तुम्हाला लास्ट, इथं ऑलिम्पिकचे प्लेयर्स, खेळाडू किंवा क्रिकेटचं उदाहरण घ्या तुम्ही. राहिली गोष्ट प्रिपरेशनची, ज्याचा आता अजून एक मेन इश्यू काय की सर माझी तयारी राहिली नाही, प्रिपरेशन नाही आहे, इनकम्प्लीटनेस आहे. विचार करा, तयारी हा जो पार्ट आहे ना जगातल्या कुठल्याही फील्डमध्ये, आपल्याच नाही, MPSCच्या नाही, तुम्ही क्रिकेटचं उदाहरण घ्या, ऑलिम्पिकचं घ्या, निवडणुकांचं घ्या, आत्ताचं जगातला कुठलाही घटक, कुठली फील्ड घ्या, ह्याच्यात असं कधीच शक्य नाही की माझी पूर्ण प्रिपरेशन झाली, तयारी झाली आहे आणि मग मला आता उतरू द्या. सिच्युएशन येत जातात, आपल्याला त्या सिच्युएशनमध्ये तयार व्हावं लागतं. आता तुम्ही ह्याच्यामध्ये क्रिकेटचं कशाचं टुर्नामेंट फिक्स असतात, प्रत्येकाला काही पर्सनल प्रॉब्लेम्स असतात, त्याच्यामुळे तयारी होत नाही, पण त्यात जशा तशा तयारीनुसार ते लढत आहेत. बरं, अजून इस्रोचं उदाहरण देतो तुम्हाला. तिथे तर एवढे एक्सपर्ट सायंटिस्ट असतात, सगळी तयारी वगैरे करून ते सॅटेलाईट प्रोजेक्ट आपला मिशन हे लॉन्च करतात, पण फेलर येतच ना. म्हणजे फेल्युअर हा जो हे आहे ना, हा नॅचरल आणि युनिव्हर्सल सगळ्यांनाच येतो, पण याचा अर्थ आपण प्रयत्नच नाही करायचा. आता आपण त्या फेल्युअरला घाबरून जर बसलोत आणि प्रयत्न तुमचे चुकीचे ठरले तर डेफिनेटली फेल्युअर येणार आहे. त्यामुळे तुम्ही जास्त ताकदीने लढा. यश अपयश हा नंतरचा पार्ट आहे, आधी प्रयत्न करा. जुन्या विद्यार्थ्यांसाठी मोस्ट इम्पॉर्टंट थिंग जे तुमच्याकडं आत्ता
इथं बघतायत सगळेजण ह्या 2 अँगलनी ओल्ड स्टुडंटसाठी स्पेसिफिकली ज्यांना असं वाटतं ना माझा लास्ट अटेम्प्ट सर ऑब्जेक्टिव्ह आता डिस्क्रिप्टिव्ह होणार आहे, त्यांची निगेटिव्ह बाजू काय की त्यांच्यावर प्रेशर खूप आहे, समाजाचं घरच्यांचं, खूप वर्ष झालं, एज फॅक्टर आहे, हा एक पॉईंट निगेटिव्ह. पण तुमच्याकडं पॉझिटिव्ह बाजू काय माहिती का, सगळ्यात महत्त्वाचं आता तुम्ही स्वतःचे जुने विद्यार्थी आपण ज्याला म्हणतो ना, याचा अर्थ तुम्ही आधी प्री दिल्यात, मेन्स दिल्यात, ह्याचा अर्थ अभ्यास केला आहे, म्हणजे इतरांच्या तुलनेत थोडाफार तर तुम्ही पुढे येत ना, हा एक पॉझिटिव्ह अँगल. दुसरा सगळ्यात महत्त्वाचा पॉझिटिव्ह अँगल किंवा तुमच्याकडं सगळ्यात महत्त्वाची आत्ता या काळात जे कुठली ॲसेट असेल तर ती ॲसेट म्हणजे अनुभव, एक्सपिरियन्स, जे की साधा सहजासहजी कुठेही मिळत नाही. नॉलेज पुस्तकात वाचून एका दिवसात 2 दिवसात आपण वाचून ते घेऊ शकतो, एक्सपिरियन्स असं 1-2 दिवसात मिळत नाही. त्यासाठी झिजावं लागतं, अपयशाला सामोरं जावं लागतं, खूप कष्ट सहन करावं लागतात, खूप समाजाचं प्रेशर, घरच्यांचं, सगळ्या निगेटिव्हिटी सहन कराव्या लागतात आणि मग तो येतो तो अनुभव, एक्सपिरियन्स, आणि जो कोणाकडे तुमच्याकडे. मान्य. त्यामुळं इथं पॉझिटिव्ह बाजू जर काय असेल तर ती सगळ्यात इम्पॉर्टंट आहे तुमच्याकडं हे एक्सपिरियन्स. ह्याला स्टार मार्क करा, हे लिहून घ्या कुठंतरी. आणि मित्रांनो, अनुभवाच्या जोरावर तुम्ही काहीही अचीव करू शकता. तुम्हाला अनुभव आहे म्हणजेच ही फार मोठी ॲसेट आहे, ही सहजासहजी एका रात्रीत कमवता येत नाही. हीच तुमची ॲसेट आता पुढे वापरा आणि तुमच्या फेलरचं कन्व्हर्जन सक्सेसमध्ये करा. ही एकमेव संधी आहे तुम्हाला आणि ह्या संधीचं सोनं करण्याची ही चावी आहे. बाकी अदरवाईज दुसरं कुठलंही फॅक्टर घ्या, काहीही करा, काही नाही होत. आणि अजून एक सगळ्यात महत्त्वाचं सांगतो, तुम्हाला सक्सेस मिळवण्यासाठी तुम्हीच जास्त प्रयत्न करू शकता. कारण काय होतं, पराभव हा आधी मनात होतो आणि नंतर रणात होतो. तुम्ही मनातूनच जर हरले ना तर जगातला कुठलाच व्यक्ती तुम्हाला जिंकू शकत नाही, कारण तुम्ही सरेंडर केलं, मी हरणार आहे, मला माहिती आहे, संपला विषय. मग मी काय आणि अजून कुठले मोटिवेशन व्हिडिओज काय, नथिंग, काहीच काम करू शकणार नाही. त्यामुळे आधी स्वतःतल्या मनातली भीती काढून टाका आणि पराभवाची भीती काढल्यानंतर मग जिंकण्याची कुठेतरी होप दिसून येते. आणि स्वतः सरेंडर जे झालं आहेत ना ते आधी उठा, ते बाजूला करा आणि मग कसं विजय मिळत नाही बघू. ठीक आहे. सो दिस इज ऑल अबाउट टुडे सेशन. होप सो तुम्हाला याच्यातून सगळं नाही तर नाही, जे काही घेता येईल ते घ्या. याचा उद्देश एवढाच आहे की इमोशनल न होता तुम्ही ॲक्शन, प्रॅक्टिकल सध्या काय गरजेचं आहे ते बघा. हाच एवढा त्याच्यामागचा उद्देश होता. बाकी हा व्हिडिओ कंटेंट आवडला असेल तर नक्की लाईक करा, जास्तीत जास्त विद्यार्थ्यांना शेअर करा. कारण ही वेळच अशी आहे की आपल्याला आता कंटेंट, नॉलेज, कन्सेप्ट हे नको आहे, भरपूर झालं. कारण मागच्या काही महिन्यांपासून, वर्षापासून आपण तेच करत आलो. असं काहीतरी सोल्युशन पाहिजे होतं की ज्याच्यावर आपण थोडं काम केलं की नक्कीच हे सगळी मरगळ, ही निगेटिव्हिटी, भीती ही दूर होईल. आणि होप सो की याच्यातून तुम्हाला तो मी द्यायचा प्रयत्न केला, तुमच्यापर्यंत आला असेल. त्यामुळे नक्की राज्यसेवा करणाऱ्या विद्यार्थ्यांना तर आवर्जून हे पाठवा आणि तुमचे फीडबॅक कमेंट बॉक्समध्ये मेन्शन करा. सो ऑल द बेस्ट, लढा, भेटू परत मेन्सला. खूप खूप शुभेच्छा. थँक्यू सो मच. भेटू पुढच्या व्हिडिओमध्ये.